सोनू वांचूक हा ना एक नंबरचा नाटकी माणूस आहे। एवढ्या शुल्लक कारणासाठी कोण उपोषण करतं? 10 ते 12 जणांचा जीव तर गेलाय, एक नीटचा पेपर तर कॅन्सल झालाय। एवढ्या मोठ्या देशामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात ना। सोनू वांचूक यांनी सरळ सरळ उपोषण सोडावं, 15 दिवस उपाशी मारायची काय गरज नाहीये। आपलं हिमालयात जावं आणि तिकडे रिसर्च करत बसावं। असं म्हणणाऱ्यांनो सोनू वांचूक का उपोषण करतायत? अखेर सोनू वांचूक सारख्या हुशार माणसाला उपोषण करायची गरज का पडते? या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपण बघताय गणेश बोलतो, त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, हे तेच सोनू वांचूक आहेत। तुम्ही जो 3 इडियट्स पिक्चर बघितला होता, जो 3 इडियट्स पिक्चर होता ना, तो यांच्या लाईफवरती होता। आणि त्यावेळेस सोनू वांचूक यांनी खरंच एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन आणल्याचं सांगितलं। त्या पिक्चरच्या नावावर एवढ्या तारीफा झाल्या, अखेरकार आमिर खानने आपलं घर भरून घेतलं। परंतु आता तोच माणूस खरंच एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन आणतोय। अखेर या एखाद्याचा राजीनामा घेऊन कसं एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन येणार आहे ते सांगतो। मित्रांनो, एकीकडे नीटचा पेपर फुटला, नीटचा पेपर फुटल्यानंतर जवळपास लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न भंग झालं। एकीकडे कितीतरी वर्ष केलेली मेहनत वाया गेली, परंतु या सगळ्या गोष्टीवर कोणी समोर येऊन आवाज उठवत नव्हतं। दुसऱ्या बाजूने दीपक, जो काँग्रेस जनता पार्टीचे दीपके, ते कसे तरी आपला मुद्दा मांडत होते आणि त्यानंतर सोनू वांचूक यांनी त्यांना सपोर्ट दिला आणि हे दोघंही मिळून जंतर मंतरवर आपलं जे आहे ते आंदोलन करत होते। आंदोलन 5-6 दिवसापासून ठराविक चालत होतं, लोकही तिथं जात नव्हते। परंतु जेव्हापासून सोनू वांचूक यांनी अमरण उपोषण करायचं ठरवलं, म्हणजे की ते एकही अन्नाचा तुकडा घेणार नाहीयेत आणि ते तशा अवस्थेत तिथं राहणार। जवळपास 10 ते 15 दिवस झाले ते जे आहेत ना, ते आतापर्यंत त्यांनी एकही अन्नाचा कण खाल्ला नाही। आणि त्यानंतर ना आता आंदोलन एवढं तीव्र होतंय ना, जे 4-5 लोकांपासून तयार झालेलं आंदोलन होतं ते खूप मोठं होत चाललंय। दुसरी बाब म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे। हा, आपण राजीनामा घेऊन काय एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन येणार आहे का, असं ज्यावेळेस सोनू वांचूक यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे, एज्युकेशनमध्ये जे आहे ना ते रिव्होल्यूशन येणार नाही, परंतु एक पायरी आपण चढू रिव्होल्यूशनच्या वरीने। कारण जो शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, तो त्याचा मुद्दा मांडत नाहीये, तो अखेर रिपोर्टरला आपले जे मत आहे तेही व्यक्त करत नाही। अखेर तो दोषी असल्याचं समोर येतंय का, हाही प्रश्न समोर येतोय। परंतु जर त्यांनी राजीनामा दिला तर जे विद्यार्थी रोडवरती आहेत आणि ज्या विद्यार्थी आपले न्याय मागतात, त्यातले आपण एक पहिली स्टेप आहे ना ते पास करू, की पहिली स्टेप पास झाल्यानंतर ना ॲटोमॅटिक एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन यायला चालू होईल। इथून पुढे कोणीही असं ज्या पद्धतीने घोटाळा करण्यात आला त्या पद्धतीने कोणीही आपलं पाऊल उचलणार नाही आणि एज्युकेशनमध्ये कुठल्याही पद्धतीचा घोटाळा होणार नाही। यामुळे सोनू वांचूक सध्या उपोषण करतायत। एकीकडे सोनू वांचूकवरती खूप टीका होते, परंतु हा माणूस खरंच स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन आणण्याचं काम करतोय। मित्रांनो, हा माणूस मेला नाही पाहिजे, याला आपल्याला कसंही वाचवायचंय। अखेर या व्यक्ती आपल्यासाठी लढतोय, त्याचा यामध्ये काही स्वार्थ नाहीये। याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।